नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता सगळेजण आता तात्यासाहेबांच्या सभेला जाण्यासाठी आवरतात. आता मंजू आणि सत्या पण इकडे आवरून तयार असतात. इकडं मम्मी साहेब आणि सपना तर खूप तयार होतात, कारण की त्या म्हणतात त्या खूप उत्साहित असतात. त्या म्हणतात आपल्या लवकरात लवकर जायचे तात्यासाहेबांच्या तिथे, तर असं म्हणत असतात. आणि आता ते सगळे कार्यक्रमात जायला निघतात. सत्या आणि मंजू अगोदर इकडे गेटवर येऊन थांबलेले असतात. ते बघत असतात की नक्की कोण येत आहेत, कोणती किती लोक येत आहेत आणि काय चाललंय ना हे बघायला सत्या आणि मंजू ते तिथे आलेले असतात. सत्या आणि मंजूला शोध लावायचा असतो की तात्यासाहेबांच्या पाठीमागे नक्की अजून कुणाचा हात आहे ना हे बघायचं असतं. त्यासाठी ते तिथे आलेले असतात. ते दोघे ते गेटवर थांबतात आणि सगळेजण आतमध्ये जात असतात. तर इकडे मम्मी साहेब आणि सपनाची पण गाडी येते. दोघी गाडीतून उतरतात. मस्त आनंदात ते आतमध्ये जातात. तर सत्याला आणि मंजूला बघतच नाही. तर इकडे आता सत्या आणि मंजू ते उभा असतात. तर सत्याचे काही कार्यकर्ते माणसं जे असतात सत्याच्या पक्षात ते जातात. तर सत्या आता तुम्ही इथे, तर सत्या म्हणतो की हो जा तुम्ही पुढे. तर आता ते आतमध्ये जातात. तर जाऊ द्या, आपल्याला काय करायचं, चला आपल्याला फक्त जायचंय असं म्हणतात आणि ते आतमध्ये निघून जातात. सत्या तिथेच उभा असतो. मंजू म्हणते की सत्या आता किती वेळ इथे थांबणार आहोत, आपण आतमध्ये जायला हवं असं म्हणतात. आणि आता मंजू आणि सत्या आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावरती इकडं लगेच आता जी पूर्वा पाटील आहे ती तिथे उभाच असते. आणि ती तिथे उभा असलेली ती तेवढ्यात मंजू आणि सत्याला बघते आणि म्हणते की कुठे चाललात तुम्ही. आणि मंजिरी मॅडम, हो तुम्हाला ड्युटीवरून सस्पेंड केलं म्हणजे मला वाटलं तुम्ही घरी करताल, काही वेगळ्या चांगल्या कामात वेळ घालवताल. तुमचं काय चाललंय इकडे कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला, अहो इथे रे काय राजकारणात शिरलाय तुम्ही असं म्हणत असते. तर आता मंजू म्हणते की नंतर ती म्हणते की हो कळलं मला, तुझा नवराच हा गुंड आहे ना. गुंड कसा असणार कार्यकर्ता, हा काय याच्या नादी लागून तू आय झाली असन अशीच, आणि तू पण इथे आली असन कार्यक्रमाला, तुझ्या नवऱ्याच्या नादी लागून राजकारणात घुसली असेल असं म्हणते. आणि आता लगेच मंजू म्हणते पूर्वा पाटील मॅडम, तुम्ही तुमच्या मर्यादेपर्यंत बोला, बाकीचं नका ओरकू, बाकीचं कोणी बोलायला सांगितलं तुम्हाला असं म्हणते. आणि आता सत्य आणि मंजू आतमध्ये जातात. तेवढं तिथे म्हणतात तात्यासाहेबांची ते एंट्री होणार आहे, सगळ्यांनी बाजूला व्हा चला. आणि तात्यासाहेब तिथे येतात. सत्याला आणि मंजूला खूप राग येतो तात्यासाहेबांना बघून. तर मग आता लगेच इकडं जे हे असतात मंजू सत्यान ते नंतर आम्हाला आमंत्रण होतं ना त्यामुळे आलो आम्ही, आणि ते तिथून जातात. तर इकडे आता तात्यासाहेब ते तात्यासाहेब येतात, भाषण करायला लागतात. आणि आता ते म्हणतात की तात्यासाहेब खूप चांगले आहेत. तेव्हा बाकीचे ती जी महिला असते ती सूत्रसंचालन करणारी ती सांगते खरंच खूप चांगले आहे तात्यासाहेब, त्यांच्यासारखा माणूस नाही तात्यासाहेबांसारखा असं म्हणत असते. आणि आता ती म्हणत असते की त्यांच्यावर खोटे आळ घेतले होते. तेवढं तात्यासाहेब भाषण करतात आणि म्हणतात की हे बघा, माझ्यावर जे खोटे आळ झाले ना त्याला मी कधीच हे केलं आहे. माझ्यावरती खूप खोटे आळ घेतात लोकांनी, पण हे बघा सगळ्यांना माहिती तात्यासाहेब खरा आहे. आणि बरं झालं तुम्ही माझ्या भाषणाला इथे उपस्थित राहिला. आता आपण नवीन पक्ष उपस्थापन करत आहोत असं बोलत असतात. आणि सगळेजण म्हणतात तात्यासाहेबांचा विजय असो. मम्मी साहेब ते बसलेले असतात. सपना म्हणते काय हो मम्मी साहेब, तुम्हाला नाही बोलवणार वाटतं भाषणाला, फक्त तुम्हाला कार्यक्रम बघायला बोलवलंय वाटतं. तर मम्मी साहेब म्हणतात सपने गप्प बसा तू आता असं म्हणतात. आणि आता लगेच ते घोषणा द्यायला सुरुवात करतात. तर इकडे जी हे असते जो आर्यन असतो तो खिडकीतून हे सगळं बघत असतो. आणि तो म्हणतो की काय डॅडी साहेबांनी मला बोलवलं काय माहिती, इथे एन्जॉय करायला मला येऊन पण द्यायना बाहेर, का तर ते सत्य आणि मंजूमुळे मला तर एन्जॉय करायला पण भेटत नाही. आता काय करू मी मी बाहेर जाऊ का असं म्हणतो, बाहेर येऊन तिथे नाचत असतो. तर मंजू त्याला चोरून तिथे बघते आणि मंजू सत्याला दाखवते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच मंजू आणि सत्य आर्यनला पकडू शकेल का. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.